धुळे जिल्ह्यातील 1800 औषध विक्रेत्यांचं दुकान आज कडकडीत बंद. पायी मूक मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन. अखिल भारतीय औषध विक्रेत्यांतर्फे आज बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेटरद्वारा अव्यावसायिक होणारी स्पर्धा या विरोधात देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदमध्ये धुळे शहर व जिल्ह्यातील 1800 औषधी विक्रेते सहभागी झाल्याची माहिती जिल्हा केमिस्ट असोसिएशनने दिली आहे. शिरपूर शहरातील विक्रेत्यांनी आज शहरातील करवंद नाका येथून तहसील कार्यालयापर्यंत हातात फलक व काळापट्ट्या बांधून पायी मूक मोर्चा काढला होता. औषध विक्री बाबतच्या कायद्यांमध्ये ऑनलाईन औषध विक्री बाबत कोणतीही तरतूद नाही. केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्री बाबत अधिसूचना काढली आहे, परंतु त्याचे गत रूपांतर झाले नसताना देशभरात औषध विक्री सुरू आहे. याबाबत उच्च न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्रीला स्थगिती दिली आहे. कोरोना काळात होम डिलिव्हरी देण्याबाबत विशेष सूट दिली होती. तसेच नफा देण्याबाबतही कॉर्पोरेट कंपन्यांकडून डिस्काउंट दिले जात आहे. त्यामुळे लाख देशभरातील औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात येऊन बंद होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत हा बंद पुकारण्यात आला आहे. यात धुळे जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनाही मोठ्या प्रमाणात सहभाग होऊन निर्देशने करत प्रशासनाला त्यांच्या मागणीचे निवेदन सादर केलं. MTV न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे, धुळे. 20 मे रोजी सर्व केमिस्ट बांधवांनी आमचे अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री जगन्नाथजी शिंदे यांच्या आवाहनानुसार धुळे जिल्हा सर्व केमिस्ट बांधवांनी बंद ठेवून आज ऑनलाईनच्या विरोधात हा मूक मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. आमच्या मागण्या सरकारकडे एवढ्याच आहे की ऑनलाईन जी विक्री होते ती समाजासाठी फार घातक आहे. हा बंद किंवा हा मोर्चा नफा वाढवण्याच्या उद्देशाने नाही. समाजामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून अनहेल्दी नार्कोटिकचे ड्रग असो, NDPS ॲक्टखाली असो, MTPचे गोळ्या असो, बरेच व्यसनाला अधीन पडतील असे औषधे उपलब्ध होत आहे. हे आम्ही सरकारला मागच्या 8 वर्षापासून सांगितले. मागील 3 वर्षापासून आम्ही निवेदनं देतोय. सरकारने याची दखल घेतलेली नाही, म्हणून आम्हाला लाक्षणिक संप हा 1 दिवसासाठी करावा लागतोय. जर आज आमच्या मागण्या सरकारने काही समजून घेतल्या, आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही इथे थांबू आणि जनतेच्या सेवेसाठी हजर राहू. जर याला सरकारने न्याय दिला नाही तर हा मोर्चा पुढील जे काही आम्हाला आदेश असतील त्या मार्गाने आम्ही जे काही असेल तो बंद पाडणार आहोत. कुठल्याही रुग्णाला आज पण त्रास होणार नाही याची दखल आम्ही घेतलेली आहे. इमर्जन्सी सर्व्हिसेस म्हणा, क्रिटिकल हॉस्पिटल म्हणा, आम्ही त्यांना या मोर्चापासून बाहेर ठेवलं आहे. कुठल्याही रुग्णाला आज पण जर इमर्जन्सीमध्ये औषधे लागतील, आमचे कार्यकारिणीचे सर्व सभासदांचे नंबर आम्ही प्रकाशित केलेले, FDA डिपार्टमेंट, कलेक्टर ऑफिस सर्वांना दिले. कोणालाही आवश्यकता असेल आम्ही त्यांना अत्यावश्यक सेवेअंतर्गत जे काही औषधे लागतील ते पुरवणार आहोत. हा लढा आमच्या सरकारविरुद्ध आहे. आमच्या रुग्णांशी हा लढा नाही आहे. रुग्ण आमचे अन्नदाते हे आम्ही समजू नये. त्यांना आम्ही वेठीवरती धरणार नाही. पण हा कुठेतरी न्याय, कुठेतरी जस्टिफिकेशन आमच्या केमिस्ट बांधवांना मिळाला पाहिजे. ऑनलाईनमध्ये फार मोठमोठे सेक्टर, मोठमोठे गव्हर्नमेंट कंपन्या, बाकीच्या कंपन्या आल्या आहेत. त्या अनुषंगाने हा जो छोटा विखुरलेला छोटासा एक केमिस्ट समाज आहे तो बंद होण्याच्या मार्गावर आहे. देशात आज आपल्याकडे ज्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या करत आहे, जर अशीच परिस्थिती राहिली तर कदाचित आमचे हे जे केमिस्ट बांधव आहे त्यांच्यावरती सुद्धा ही पाळी येऊ शकते. त्यांच्या जीवनामरणाच्या, त्यांच्या पोटाच्या प्रश्न आहे. म्हणून आम्ही हा मार्ग निवडला आहे. जनतेला आम्ही विनंती करतो त्यांनी आमच्या या बंदला सहकार्य करावे व आमची बाजू समजून घ्यावी. धन्यवाद.